नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण रत्नाकर मतकरी यांची एक अत्यंत आगळीवेगळी कथा ऐकणार आहोत. शेवट लक्षपूर्वक ऐका, म्हणजे कथेची वैशिष्ट्यपूर्ण रचना नीट लक्षात येईल. कथेचं शीर्षक आहे विध्वंस. लेखक रत्नाकर मतकरी आणि कथासंग्रहाचं नाव आहे सोनेरी सावल्या. ऐकूया विध्वंस. कित्येक वर्षांनी पुन्हा एकदा ते दिवस आलेत, भयाचे, उत्सुकतेचे, अधीरतेचे. राजकारण्यांनी आपापसातले हेवे दावे विसरून सबंध जगाचंच काय होणार आहे याची काळजी करण्याचे. व्यापाऱ्यांनी परिस्थितीचा जास्तीत जास्त फायदा उठवण्याचे आणि मध्यम वर्गाने वाढती महागाई सहन करत करत एकमेकांना युद्धाच्या रम्य कथा सांगण्याचे. साऱ्या जगाने एका माणसाच्या हातात आपलं भवितव्य सोपवण्याचे. या सर्वांशी फारसा काही संबंध नसलेली पण वाचल्यापासून मनात राहून गेलेली एक इंग्रजी कथा मला पुन्हा एकदा आठवली. कथा आहे रिचर्ड मॅथेसन नावाच्या लेखकाने लिहिलेली. एक भारदस्त चेहऱ्याचे, हनुवटीवर दाढीचं बोटूक ठेवलेले डॉक्टर आपल्या केबिनमध्ये मजेत बसलेले आहेत. प्रशस्त कातडी खुर्चीत पाठ टेकून आपल्या समोरचे कागदपत्र चाळताना ते कसलं तरी गाणंसुद्धा गुणगुणत आहेत. एवढ्यात नर्स साथ देते. डॉक्टर हसून वर पाहतात. नर्स म्हणते, डॉक्टर, बाहेर एक माणूस आलाय. तो म्हणतो, हे जग मी तयार केलंय. काय म्हणतोय? डॉक्टर चमकून विचारतात. नर्स तेच परत सांगते. डॉक्टर त्या गृहस्थांना आत पाठवायला सांगतात. ती बाहेर जाते आणि गृहस्थाला आत पाठवते. गृहस्थ तसा तगडा आहे, 6 फूट उंच, पण कपडे मात्र 7 फुटी माणसाने चढवावेत तसे अघळ पघळ. ओठावर हिटलर छाप मिशी. डॉक्टर त्याला बसायला सांगतात. किंचित मिश्किलपणे म्हणतात, नर्स सांगत होती की म्हणे हे जग तुम्ही तयार केलंय. खरंय, ते मीच हे जग तयार केलंय. गृहस्थ नम्रपणे कबूल करतो. जवळजवळ सगळंच्या सगळं. जगातली एकूण एक गोष्ट? डॉक्टर विचारतात. अगदी तसंच काही नाही, थोडं इकडे तिकडे, पण बहुतेक सगळं जग ही माझीच निर्मिती आहे. खात्री आहे तुमची? हो. गृहस्थ आता यांना आणखीन काय सांगायचं बरं अशा भावनेने हुंकारतो. डॉक्टर विचारतात, ही जगाची निर्मिती साधारण कधी केली तुम्ही? 5 वर्ष होतील आता. तुमचं वय काय? 47. मग जग निर्माण होण्याआधीची 42 वर्ष तुम्ही कुठे होता? नव्हतोच मी. गृहस्थ शांतपणे सांगतो. म्हणजे? डॉक्टर विचारपूर्वक विचारतात. एकदम 43व्या वर्षापासून तुम्ही या जगात आलात? हां, तुम्ही ह्या जगात एकदम 43व्या वर्षापासून आलात, हो ना? बरोबर. डॉक्टर विचारात पडतात. गृहस्थांच्या पदरात माप कसं घालावं या विचाराने. शेवटी ते म्हणतात, पण जग तर लाखो वर्षांपासून आहे. नाही, फक्त 5 वर्षांपासून. गृहस्थ जोराने मान हलवीत म्हणतो. डॉक्टर पुरावे देऊ लागतात. नाही कसं म्हणता? इतक्या वर्षांचे पर्वत आहेत, खडक आहेत, खाणी आहेत, वर्षानुवर्ष लागून तयार झालेले जलाशय, सगळी माया. गृहस्थ म्हणतो, मला माहिती आहे ना, मीच केलंय हे सारं तयार. डॉक्टर पवित्रा बदलून पाहतात. म्हणतात, घटकाभर धरून चला की हे सगळं तुम्ही तयार केलं. पण उद्देश? उद्देश काय या निर्मितीमागे? उद्देश कसला? पाहिलं करून जमतंय का ते?
थोडी अक्कल लागते म्हणा एखादी गोष्ट तयार करायला, आणि ती जशी काही पहिल्यापासून तिथे आहेच असं भासवायला. किती वेळ लागला तुम्हाला जग तयार करायला? 3.5 महिने. तेवढा लागतोच. त्याआधी त्याआधी तुम्ही कुठे राहत होता? असाच कुठेतरी ब्रह्मांडात. मग? कंटाळा आला हो तिथे राहून राहून, गृहस्थ हुशारीने म्हणतो. म्हटलं नवीन काहीतरी करावं. केलं. असं. पण काय हो, तुम्हाला कसं काय आलं जग तयार करता? कसं आलं तुम्हाला जग तयार करता? त्यात काय, पुस्तकात दिलेल्या असतात कृती, बघून बघून करायचं. पुस्तकं? पुस्तकं कुठून मिळाली तुम्हाला? मिळणार कुठून? मीच तयार केली. कशी केली झालं कशी तरी? गृहस्थ या उलट तपासणीला कंटाळून म्हणतो. जग तयार करणाऱ्याला पुस्तकं तयार करणं काय कठीण आहे? डॉक्टर शेवटी मूलभूत प्रश्न विचारतात. काय हो, जग तुम्ही तयार केलंय, पण तुम्हाला कोणी तयार केलं? गृहस्थ म्हणतो, मला माहीत नाही. तुमचे कपडे वाढीव मापाचे कसे? म्हणजे पूर्वी तुम्ही याहून मोठे होता की काय? हो, मला शिक्षा झाली, तेव्हापासून मी हा थोडासा हटलोय. शिक्षा? कशाबद्दल? जग तयार केल्याबद्दल? नाही 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 नाही, त्याबद्दल नाही. ते इतकं गुंतागुंतीचं केलं त्याबद्दल. मग करताना नाही लक्षात आलं? संबंधच काय, मी फक्त ते तयार केलंय. ते नीट चालेल याची गॅरंटी नव्हती, ती मी कधीच दिली नाही, आणि तरी पण मलाच शिक्षा? गृहस्थ फुरंगटून म्हणाले. कुणी केली तुम्हाला शिक्षा? डॉक्टर त्याला पेचात पकडू पाहतात. माझ्या लक्षात नाही. लक्षात नाही म्हटलं की झालं. डॉक्टरचा आवाज चढतो. नीट आठवून सांगा, तुम्हाला शिक्षा कोणी केली? तुम्हाला तयार कोणी केलं? देवानेच ना? शक्य आहे, गृहस्थ खांदे उडवून म्हणतो. मग त्याच देवाचा उरलेलं सारं जग तयार करण्यामध्ये काही हात नसेल का? असेल, असेल ना, पण जग मीच तयार केलं आहे. तुम्ही जग निर्माण केलेलं नाही. डॉक्टर एक एक शब्द ठासून उच्चारतात. केलंय. गृहस्थही हट्टाला पेटलेला. तुम्हाला म्हणायचंय काय? तुम्ही मला सुद्धा निर्माण केलं? अप्रत्यक्षपणे. तुम्ही या जगात होतातच ना. जग निर्माण केलंय म्हणता, मग ते नष्टही करता येईल काय तुम्हाला? काय दाखवता मला नष्ट करून? ही केबिन, ही बिल्डिंग करता नष्ट? नाही. मी जग फक्त सुरू करून दिलं. आता माझा त्यावर काहीही ताबा उरलेला नाही. ओके, तुम्ही जग तयार केलं आणि आता त्याचं काहीही बरं वाईट करण्याचा तुमचा विचार नाही. मग इथे आलात कशाला तुम्ही? व्हॉट्स द प्रॉब्लेम? प्रॉब्लेम आहेच डॉक्टर. त्याचं काय आहे, मला आतून कुठून तरी जाणवतंय की मी लवकरच खलास होणार आहे, आणि माझ्या मागे हे जग चालू शकणार नाही, नाहीसं होऊन जाईल. फटदिशी एवढं तयार केलं ते सगळं फुकट जाईल. त्याच काळजीत आहे मी. तुम्हाला काय म्हणायचं आहे? डॉक्टर विचारतात. या क्षणी मी तुम्हाला गोळी घातली. समजा या क्षणी मी तुम्हाला गोळी घातली, तुम्ही खलास झालात, तर तुमच्या पाठोपाठ माझ्या सकट सगळं जग तात्काळ नाहीसं होईल? हो, गृहस्थ ठामपणे म्हणाला. माझं ऐका तुम्ही. डॉक्टर कळवळून सांगतात. तुमची केस फार हाताबाहेर गेली आहे. माझ्यासारखा जनरल प्रॅक्टिशनर नाही काही करू शकणार. तुम्ही
तुम्ही एखाद्या स्पेशालिस्टला, मानसोपचार तज्ज्ञाला भेटा. वाटलंच मला. गृहस्थ खिन्न होऊन म्हणतो. खात्रीच होती मला तुम्ही असं म्हणाल याची. येतो तर मी. जगाची उठाठेव आता मला एकट्यालाच करावी लागणार. पण लक्षात ठेवा, तुम्हालाही या संकटाला तोंड द्यावंच लागेल. तुम्ही माझ्यावर अवलंबून आहात. माझं होईल तेच तुमचं होईल. आमची काळजी आम्ही करू. हां, आमची काळजी आम्ही करू. डॉक्टर किंचित हसून म्हणाले. तुम्ही निघा 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 आता. गृहस्थ फार काही न बोलता पण नाराजीनेच जातो. डॉक्टर नर्सला आत बोलावतात. सांगतात, त्या माणसावर लक्ष ठेवा खिडकीतून. तो आपल्या बिल्डिंगमधून बाहेर पडला की काय करतोय ते मला सांगा. नर्स खिडकीपाशी जाते. काही क्षणातच तिला त्या इमारतीमधून गृहस्थ बाहेर पडताना दिसतो. डॉक्टर, ती सांगू लागते. तो बाहेर आलाय. रस्ता ओलांडायला लागलाय. आता मध्य रस्त्यात थांबलाय तो. आपल्याच खिडकीकडे पाहतोय. अरे, साक्षात्कार झाल्यासारखा एका जागी खिळून पाहत उभा राहिलाय. डॉक्टर परत यायला निघालाय तो आपल्याकडे. पाहता पाहता नर्स एकदम किंचाळते. डॉक्टर त्याला एका ट्रकनं उडवला. मरून पडलाय तो डॉक्टर. असं काय करतात सिस्टर? डॉक्टर ओरडतात. तुम्हाला काय होतंय? हां, अरे काय होतंय काय? सगळं पुसट होत चाललंय डॉक्टर. नाहीसं होतंय. असं म्हणता नर्स भीतीने किंचाळू लागते. काहीतरी वेड्यासारखं बोलू नका सिस्टर. डॉक्टर करवातात. नाहीसं कसं होईल? नीट पहा. माझ्याकडे बघा. तुम्हाला प्रामाणिकपणे असं वाटतंय का? खरंच तुम्हाला असं वाटतंय की? डॉक्टर बोलायचे थांबतात. नर्स प्रामाणिकपणाने काही बोलूच शकत नाही. ती दिसेनाशीच झाली आहे. सारं जगच नाहीसं झालं आहे. डॉक्टर आता ते डॉक्टर नाहीत. ब्रह्मांडातल्या आपल्या जागी जाऊन पोहोचतात आणि तिथल्या आसनावर ते विराजमान होतात. दूर अंतरावर मांडी घालून चिडीचूप बसलेल्या गृहस्थाला आता तो गृहस्थ नाहीस. त्या गृहस्थाला ते म्हणतात, झाला ना कार्ट्या तुझा जीव एकदाचा शांत? टाकलास ना विध्वंस करून जगाचा? म्हणे ब्रह्मांडात राहून राहून कंटाळा आलाय. लक्षात ठेव, नीट वागला नाहीस तर पुस्तकं काही मिळायची नाहीत तुला. कळलं? म्हणे मी जग तयार केलंय. मग आजूबाजूला पडलेला पसारा पाहून ते ओरडतात. उचल ते पुस्तकं. नीट वाचती. अभ्यास न करता उगाचच वेडवाकडं काहीतरी करून ठेवतो. ते काही नाही. आता कधीच नाही देणार मी तुला जग निर्माण करायला. एकदाच बाबा एकदाच. मुलगा विनवण्या करतो. ह्या वेळेला मी चांगलं करेन जग. बाबा, फक्त एकदाच मला परवानगी द्या. बाबा, एकदाच. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.